आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही पुरणपोळी करायला अगदी सोपी आहे, झटपट होते. जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे यामध्ये ज्या दिलेल्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही पाळल्या तर पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. ही पुरणपोळी अगदी झटपट होते. इथे कुठलीही जास्त पूर्वतयारी करावं लागत नाही. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ व्यवस्थित स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतली, म्हणजे यावरील जी धूळ आहे ती व्यवस्थित निघून जाते. आता 1 ग्लास हरभऱ्याच्या डाळीसाठी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. यामध्ये थोडंसं हळद घातली, म्हणजेच अगदी पाव चमचा, म्हणजेच पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा खाण्याचे तेल घालायचे. तुम्ही जे कुठले तेल वापरत असेल ते यामध्ये घालायचे, म्हणजेच जी डाळ आहे ती अजिबात वर येत नाही. इथे बघा कुकरचं झाकण डाळ येऊन खराब झालेलं आहे, तर मी कुकरच्या झाकणाला म्हणजे शिट्टीच्या खालचा जो भाग आहे तिथे जर तुम्ही थोडंसं तेल लावलं तर असं वरती कुकर हे खराब होत नाही. आता आपण इथे कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे. एकदा कुकर थोडंसं थंड झालं की मग खोलायचं. इथे बघा मस्त आपली अशी डाळ शिजलेली आहे. अगोदर डाळ व्यवस्थित शिजले की नाही हे आपण बघून घ्यायचं. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही हातावर डाळ शिजली की नाही ते चेक करून घेऊ शकता. आता पुरणाची जी चाळणी आहे ती एका मोठ्या पातेल्यावर किंवा मग कढईवर ठेवायची आणि जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती पूर्णपणे त्यामध्ये ओतून घ्यायची, म्हणजेच पाणी हे खाली राहतं आणि डाळ ती वरती राहते. आता यामध्ये पूर्ण डाळ ओतून घेतल्यानंतर अगदी 5 मिनिटांसाठी पाणी निथळेपर्यंत तशीच ठेवायची, म्हणजे जे पाणी आहे त्याला आपण येळवणी असं म्हणतो. हे जे येळवणी आहे ते आपण जी पुरणाच्या पोळीसोबत आमटी खातात त्याच्यासाठी वापरतो. याची आमटी अप्रतिम लागते. कुणी याला कटाची आमटी म्हणतं. तर तुमच्याकडे याला कुठली आमटी म्हणतात हे तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. याची आपण मस्त अशी आमटी बनवणार आहोत. आता हे जे पाणी आहे ते मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेते आणि जे आपण शिजवून घेतलेलं पुरण आहे ते व्यवस्थित या चाळणीतून बारीक करून घ्यायचं. आता पुरण हे व्यवस्थित बारीक करत असताना एकदम आपण सगळे पुरण घेतलेले आहे त्यामुळे थोडीशी अडचण झाल्यासारखी होते. तुम्ही जर थोडे थोडे करून वापरले तरी देखील चालेल. अगदी झटपट असे पुरण पुरणाच्या चाळणीतून खाली येते. बघा इथे एकदम एकसारखे पुरण हे पुरणाच्या चाळणीतून खाली येते. हे पुरण अजिबात मिक्सरमधून काढायचे नाही, कारण मिक्सरमधून आपण जर बारीक केले तर ते आपल्याला पाहिजे तसे एकसारखे बारीक होत नाही. त्यामुळे पुरणाच्या चाळणीतून हे पुरण अगदी एकसारखे बारीक होते. तुम्ही सगळं पुरण हे थोडं थोडं करून व्यवस्थित असं एका चमच्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं. आता हे जे पुरण आहे त्याला आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. पुरण जर अगोदर बारीक करून घेतलं आणि नंतर परतून घेतलं तर ती पुरणाची पोळी खायला एकदम मस्त लागते. त्याची जी चव आहे ती अप्रतिम होते. आता एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचं. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही इथे 2-3 चमचेसुद्धा वापरू शकता. इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे बारीक केलेलं पुरण आहे ते घालायचं. तर आपण जितके पुरण वापरलेले आहेत, म्हणजे जितके हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे तितकंच आपण याच्यामध्ये साखर वापरणार आहोत. त्याला अगदी थोडीशी कमी मी इथं साखर वापरते. तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 ग्लास डाळीसाठी अगदी थोडंसं कमी इथे मी 1 ग्लास साखर वापरलेली आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड पोळ्या हव्या असतील तर 1 ग्लास डाळीसाठी 1 ग्लास तुम्ही इथे साखर वापरू शकता. इथे बघा अगदी थोडंसं जायफळ मी इथे घातलेलं आहे, कारण पुरणपोळी म्हटलं की त्यामध्ये जायफळ आलंच आणि याच्यामध्ये आपण जी विलायची पूड आहे ती सुद्धा घालणार आहोत, म्हणजेच पुरणाला एकदम मस्त फ्लेवरही येतो आणि चवसुद्धा येते. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही विलायची पावडर किंवा मग विलायची कुटून याच्यामध्ये घालायची. अगदी छान अशी बारीक विलायची घालायची, म्हणजेच त्याचा एकसारखा फ्लेवरही येतो आणि स्वादही येतो. आता इथे व्यवस्थित आपलं पुरण हे आपण मीडियम गॅसवर हलवत राहायचं, म्हणजे जी साखर आहे ती पूर्ण एकसारखी पसरल्या जाईल आणि पटकन मेल्ट होईल. इथे बघा आपलं पुरण मस्त तयार होतंय. अगदी छान असं आपलं पुरण दिसायला लागलं. अगोदर आपण पुरण बारीक करून घेतल्यामुळे एकदम मस्त असं पुरण एकसारखं सगळं गोड होतं. आता व्यवस्थित अगदी कमी गॅसवर आपण ही साखर विरघळवून घेतली.
आता या पुरण खाली लागू नये म्हणून आपण सारखं त्याला हलवत राहायचं, नाहीतर पुरण करपलं तर पुरणाचा पूर्णपणे करपट असा वास येतो. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे बघा व्यवस्थित असं पुरण आपण एका चमच्याच्या साहाय्याने सारखं खालीवर हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून हे जे पुरण आहे ते एकसारख्या प्रमाणात घट्ट होईल. नाहीतर बाजूचे जे पुरण आहे ते घट्ट होते आणि कढईमध्ये जे मध्ये पुरण राहते ते थोडेसे पातळ राहते. त्याच्यामुळे आपण हे सारखे असे हलवत राहायचं. ज्यावेळेस आपण पुरण परतून घेत असतो त्यावेळेस अजिबात पुरणाला असंच सोडून दुसरं काम हातात घ्यायचं नाही. म्हणजेच पुरण हे एकसारखं शिजलं जातं. सारखं आपण हलवत राहिलो तर पुरणाला रंगही मस्त येतो. इथे बघा एक पोहे खाण्याचा चमचा मी मध्ये ठेवलेला आहे. तो चमचा अजिबात इकडे तिकडे पडत नाही, म्हणजे आपलं पुरण एकदम एकसारखं छान तयार झालेलं आहे. आता असं समजून घ्यायचं की पुरण एकदम व्यवस्थित आपलं शिजून तयार आहे. अशा वेळी गॅस बंद करायचा आणि पुरण थंड होऊ द्यायचं. इथे बघा मी छान कणिक भिजवून घेतलेली आहे. यामध्ये आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवणार आहोत. मी अर्धा तास अगोदर गव्हाचं एकदम घट्ट असं पीठ भिजवून घेतलं होतं. त्यानंतर त्याला थोडंसं मळून म्हणजेच थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम पातळ असं पीठ भिजवून घेतलं. याला जितकं तुम्ही जास्त मळून पाणी टाकून पातळ करता तितकी ही पुरणपोळी जी आहे ती एकदम मस्त होते. आता इथे बघा आपण एक पोळीचा गोळा घेतलेला आहे, म्हणजे कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्याला हाताने व्यवस्थित असं गोल करायचं. त्यानंतर तुम्ही त्याला असं छान एकदा मळून घ्यायचं. आता त्याला व्यवस्थित असा गोल गोळा केला की मग त्यामध्ये पुरणाचा एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये घालायचा. तुम्ही पुरणाचा गोळा जो आहे तो मोठा घेऊ शकता आणि कणकेचा जो गोळा आहे तो छोटा घेऊ शकता. यामुळे पुरणपोळी अगदी मस्त होते आणि खायला पण अप्रतिम लागते. ही पोळी अजिबात फुटत नाही. तुम्ही जर या पद्धतीने पुरणपोळी बनवली तर ती अजिबात फुटणार नाही आणि खायलासुद्धा एकदम चवदार लागते. इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या बाजूने तुम्ही तो पुरणाचा गोळा आहे तो दाबून घ्यायचा आणि अलगद अगदी हलक्या हाताने पूर्ण कणकेचा गोळा वरती वळून घ्यायचा आणि तो जो वरती थोडंसं पीठ आलेलं असतं ते आपण त्यामध्येच दाबायचं, म्हणजेच पिठामध्ये अजिबात ते तोडून घ्यायचं नाही, म्हणजे आपली पोळी अजिबात फुटणार नाही. आता पिठामध्ये व्यवस्थित आपण जो कणकेचा आणि पुरणाचा गोळा घातलेला आहे तो व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि त्याला एका हाताने आपण भाकरी थापतो ना तसं व्यवस्थित असं थापून घ्यायचं, म्हणजे जे पुरण आहे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारख्या प्रमाणात पसरलं जाईल. त्यानंतर अगदी हलक्या हाताने इथं एका पोळपाटावर कपडा टाकलेला आहे आणि त्यावर आपण पोळी लाटून घेतो, म्हणजे जे जास्तीचं पीठ आहे ते या कपड्याला लागेल आणि पोळी एकदम मस्त होईल. पोळीला अगदी कमी पीठ लागतं, मग पोळी एकदम छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ न राहिल्यामुळे पोळी एकदम आहे त्याच रंगाची दिसते, म्हणजे एकदम तिला छान असा पिवळा रंग येतो. इथे बघा आपण अजिबात कणकेमध्ये हळद टाकलेली नाही तरीसुद्धा आपल्या पोळीला किती छान रंग आलेला आहे. आता गॅस थोडासा गरम झाला की मग तवा गरम झाला की मग आपण त्याच्यावर पुरणाची पोळी घालायची. तवा हा जास्तही कडकडीत गरम नसायला पाहिजे किंवा अगदी कमीही गरम नसायला पाहिजे. इथे बघा आपली पुरणाची पोळी मस्त अशी भाजून तयार आहे, मस्त टम्म फुगलेली आहे. आता याला तुम्ही तेल लावून व्यवस्थित खालीवर करून भाजून घ्यायचा, म्हणजे ही जी पोळी आहे ती व्यवस्थित फुगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलथण्याने ही पोळी खालीवर करायची, कारण जर तुम्ही हाताने केली तर पुरणाची पोळी फुटून हाताला